पहा, आपण सिम्प्लिफाय सर्ट कशी करायचे कालच्या व्हिडिओमध्ये सगळं टाकलेलं आहे किंवा सर्ट सिम्प्लिफाय कसे करायचे. नंतर लाईक सर्ट म्हणजे काय, नंतर लाईक सर्ट कोणाला म्हणतात की जर स्क्वेअर रूटमधली म्हणजे पॉवर सारखी असेल आणि पॉवरमधली संख्या म्हणजे इंडेक्समधली संख्या जर सारखीच असेल तर त्याला काय म्हणायचं, लाईक सर्ट. समोरची संख्या प्लस मायनस असू शकते, ते असे महत्त्वाचे पाहिले होते आपण. आणि 2.3 मधलं पहिलं प्रॉब्लेम घेतलं होतं. 2.3 मधलं पहिलं प्रॉब्लेम झालेला आहे ना. 2.3 मधलं पहिलं प्रॉब्लेम, राईट द ऑर्डर ऑफ, स्टेट द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड, जस्टिफाय. पहा काय म्हणते दुसरं, स्टेट विच ऑफ फॉलोइंग आर सर्ड. पुढीलपैकी कोणत्या सर्ड आहेत ते सांगा आणि जस्टिफाय करायचं आहे. क्यूब रूटमध्ये 51 नंबर 1, क्यूब रूटमध्ये 51. पहा, जस्टिफाय म्हणजे काय करायचं असते, हे सर्ड आहे की नाही. आपल्याला सर्ड तयार करण्यासाठी काय असलं पाहिजे, ती संख्या आपण क्यूब रूटमध्ये किंवा स्क्वेअर रूटमध्येच लिहू शकलो पाहिजे पहिलं, आणि तिचं स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट काढता आलं नाही पाहिजे. स्क्वेअर रूट क्यूब रूट काढता नाही आलं तर ते स्क्वेअर रूटमध्ये काढता येईल. मग आता ह्याच्यात काय होतं पहा, ॲन्सर क्यूब रूटमध्ये 51 is surd because cube root of under 3 is irrational number. कोणती संख्या आहे, आता स्पष्टीकरण अलग अलग देऊ शकता तुम्ही. हे कोणती संख्या आहे तर इरॅशनल नंबर येते. कोणती संख्या येते, इरॅशनल नंबर येते. पहिली स्पष्टीकरण. दुसरी काय की दिलेली संख्या आहे कशी असते, सर्ड कोणत्या फॉर्ममध्ये असते, nth रूट ऑफ a इज इक्वल्स टू x. आणि ही कोणती संख्या असली पाहिजे, इरॅशनल नंबर असले म्हणजे टोटल संख्या कशी असली पाहिजे, इरॅशनल म्हणून हे सांगायचं बघा. क्यूब रूट 51 इज ए इरॅशनल नंबर. काय सांगते त्याला, इरॅशनल नंबर. असं एका वाक्यामध्ये तुम्हाला असं ॲन्सर लिहिता येऊ शकते. काय अंडर क्यूब हे कोणती संख्या आहे, इरॅशनल नंबर. आणि दुसरी काय असते बाबा, 51 ही पॉझिटिव्ह संख्या असली पाहिजे. आतमधली संख्या ए ही कोणती असली पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे. इथं कोणती आहे, पॉझिटिव्ह आहे. इरॅशनल नंबर अँड 51 इज पॉझिटिव्ह. असे 2-3 कारण तुम्ही देऊ शकता याच्यासाठी. पहिलं कारण झालं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहा, 4th रूट ऑफ 16. दूसरा प्रॉब्लेम होता है 4th रूट ऑफ 16. आता हे पॉझिटिव्ह हे आहे की नाही, याचं उत्तर काय होते पहा. 4th रूट ऑफ 16 ॲन्सर 4th रूट ऑफ 16 ला पहा, 2च्या टर्ममध्ये लिहायचं 2 × 2 × 2 × 2. 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16. म्हणून आपण कसं लिहू शकतो याला, 2 × 2 × 2 × 2. 2 बेदून 4, 4 दुनी 8. 4th रूट ऑफ 2 टू द पॉवर 4. रूट आणि हे एकमेकांना कॅन्सल करतात, इज इक्वल टू 2. देअरफॉर अंडर 4th ऑफ 16 इज नॉट सर्ड. हे सर्ड का नाही, कारण त्याची व्हॅल्यू काय, हे आता स्पष्टीकरण झालेलं आहे. इज नॉट सर्ड बिकॉज 4th रूट ऑफ 16 इज इक्वल्स टू 2 अ पॉझिटिव्ह. कोणती संख्या येते ते, 2, अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. कोणती संख्या आहे, याची खरी किंमत किती येते, 2 येते आणि ते पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर नाही पाहिजे आपल्याला, कोणती पाहिजे ते इरॅशनल नंबर पाहिजे. पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर हा काय आहे,
पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पुन्हा एकदा 16ला आपण असं लिहू शकतो 2 × 2 × 2 × 2 2 टू जा 4 4 टू जा 8 8 टू जा 16 16 काय म्हणतात की नाही. मग आता 2चा पावर किती घेतला 4 4 रूट आणि 4 एकमेकांना काय करतात कॅन्सल करतात म्हणून याचा आन्सर काय येते 2 येते 2 येते. म्हणजे याची किंमत किती आहे मग 4th under 16 इज नॉट सर्ड बिकॉज 16 4th root of 16 is equal to 2 a positive rational number. कोणती संख्या येते पॉझिटिव्ह रॅशनल नंबर येते. कोणती संख्या येते ते पॉझिटिव्ह रॅशनल संख्या येते म्हणून ते स्क्वेअर रूट होणार नाही. समजलं. हे झाले दुसरा प्रॉब्लेम. आता म्हणजे दिलेली संख्या पॉझिटिव्ह असेल तर पहिली स्टेप कोणती आहे की ते पॉझिटिव्ह असली पाहिजे. दुसरी कंडिशन काय की ती इरॅशनल असली पाहिजे. अशा कंडिशन आहेत. तिसरी पहा आता पुढच्या याच्यातला कोणता प्रॉब्लेम आहे ते 5th root of 81 5th root of 81 5th root of 81 answer 5th root of 81 ला म्हणून पहा. आता 81 तीनच्या टेबलमध्ये येतात 3 3 9 9 3 27 27 81 3 to the power 4 फक्त काय येतं ते 3 to the power 4 पूर्ण येते काय मग नाही. म्हणून काय सांगतो मी आपण याच्यासाठी लिहिलं ही कोणती संख्या आहे इज सर्ड बिकॉज under 85 is positive irrational नंबर. कोणती संख्या आहे पॉझिटिव्ह आहे आणि तेही इरॅशनल आहे म्हणजे त्याचा आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही किंवा 5th रूट काढू शकत नाही. 5th रूट आपल्याला काढता येत नाही म्हणून त्याचं उत्तर आपण सांगू शकत नाही. आणि ऑर्डरही त्याची 5 म्हणजे 1 पेक्षा जास्त असली पाहिजे. ऑर्डर 1 पेक्षा जास्त असली पाहिजे ही त्याच्यासाठी कंडिशन आहे. म्हणजे 1 पेक्षा जास्त तुम्ही 2 3 4 हे सगळं काही लिहा तुम्ही. पुढचा प्रॉब्लेम अंडर रूटमध्ये 256 अंडर रूटमध्ये 256 आन्सर स्क्वेअर रूटमध्ये 256 म्हणजे किती रे 256 कोणाचा स्क्वेअर येते 256 इज स्क्वेअर ऑफ 16 स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट्स कॅन्सल म्हणून 16 therefore काय म्हणता तुम्ही स्क्वेअर रूट 256 इज नॉट सर्ड because it is a positive because पूर्ण उत्तर लिहायचं स्क्वेअर रूटमध्ये 256 इज टू 16 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. काय झालं आहे 256 इज नॉट सर्ड कारण हे सर्ड आहे जे स्क्वेअर रूटच मध्ये राहते जिचं स्क्वेअर रूट काढता येत नाही तिला असं सर्ड म्हणतात म्हणून या संख्येला सर्ड म्हणता येत नाही. सर्ड म्हणता येईल का नाही म्हणता येत. आता पुढची संख्या आहे सर्ड बसण्यासाठी ते पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते इरॅशनल असली पाहिजे. रॅशनल असेल तर चालत नाही. रॅशनल म्हणजे जिचं स्क्वेअर रूट काढता येते त्याला रॅशनल म्हणतात. पुढच्या 2 प्रॉब्लेम अजून क्यूब रूटमध्ये 64 आन्सर 64 कोणाचा तरी क्यूब बाय काय रे इज इक्वल्स टू क्यूब रूटमध्ये 4 चा क्यूब म्हणून तो आपण 4 चा क्यूब 4 4 जा 60 64 जा 64 क्यूब रूट आणि क्यूब एकमेकांना कॅन्सल करतात 4 येते म्हणजे याचं उत्तर हे आहे सरळ आहे का ते नाही. देअरफॉर क्यूब रूटमध्ये 64 is not served because क्यूब रूट मध्ये 64 is equals to 4 काय 4 पॉझिटिव्ह
रॅशनल नंबर. कोणती संख्या येते? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. शेवटचा प्रॉब्लेम आहे स्क्वेअर रूटमध्ये 22/7. स्क्वेअर रूटमध्ये 22/7 ॲन्सर. स्क्वेअर रूटमध्ये 22/7 मध्ये काय लिहायचं तुम्ही? ॲन्सर स्क्वेअर रूटमध्ये 22/7 याचं स्क्वेअर रूट काढता येते का? 22/7 स्क्वेअर रूट काढता येत नाही. 22/7 स्क्वेअर रूट काढता येत नाही. देअरफॉर इज सर्ड बिकॉज, कारण काय होईल? स्क्वेअर रूटमध्ये 22/7 इज पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर. पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर ज्या संख्येचं स्क्वेअर रूट काढता येत नाही त्याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर. ज्या संख्येचं स्क्वेअर रूट काढता येत नाही त्याला काय म्हणतात तुम्ही? पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर. तर असं हे प्रश्न आहेत तुम्हाला दिलेले. मी 2-4 प्रॉब्लेम होमवर्कमध्ये लिहितो. कोणतं घ्यायचे पहा. क्यू ग्रुपमध्ये 7HW, क्यू ग्रुपमध्ये 7 नंबर 2 स्क्वेअर रूटमध्ये -5. ह्या दोन्हीही सर्ड येत नाहीत. एक मी अजून माझ्याजवळ सांगतो. क्यूब रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये 8. क्यूब रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये 8 एकदम विशिष्ट प्रॉब्लेम आहे. क्यूब रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये 8. आता तुम्ही सांगा, आता आपण तर एकच करून बरोबर होतो. आता क्यूब रूट आहे, 6 रूट आहे, ज्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. क्यूब रूट जसे जसे स्क्वेअर रूट म्हणजे 2 अपॉन मध्ये 8. समजलं? काय घेतलं आपण? ॲन्सर राहू द्या तुम्ही. ॲन्सर पहिले प्रॉब्लेम लिहिला. ॲन्सर क्यूब रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये 8 इज इक्वल टू जे याची पॉवर किती झाली? 3 गुणिले 6 6th रूट ऑफ 8. 6th रूट ऑफ 8 हे काय लिहायचं? इज ए सर्ड. इज अ सर्ड बिकॉज इट इज ए पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर. बिकॉज इट इज ए पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर. म्हणून हे 2 प्रॉब्लेम एक विशिष्ट प्रकारचे आहेत. हे 3 प्रॉब्लेमपैकी 2 तुम्ही करून यायचं. एक होमवर्कमध्ये टाकलेलं जाईल. मी 2 होमवर्कमध्ये आहेत. एक्स्ट्रा टाईपचे प्रॉब्लेम घेतो हे की त्याच्यातले नाही, टाईपच एक्स्ट्रा आहेत. लिहा एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ प्युअर सर्ड. एक्सप्रेस ॲज अ प्युअर सर्ड. प्युअर सर्ड मध्ये एक्सप्रेस करायचे. नंबर 1 एक्सप्रेस ॲज अ प्युअर सर्ड. प्युअर सर्डमध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचे आहेत. पहिला प्रॉब्लेम आहे 4√5. 4√5. पहा आता 4 कसे आहे? सर्डच्या बाहेर आणि 5 कसे आहे? सर्डच्या आतमध्ये. म्हणजे हे बाहेर आहे ते शुद्ध संख्या आहे, ही प्युअर संख्या आहे. म्हणजे ही झाली प्युअर सर्ड, पण ही शिल्लकची संख्या आहे. याला म्हणतात मिक्स्ड सर्ड. काय म्हणतात? मिक्स्ड सर्ड. मिक्स्ड सर्ड मध्ये काय असते? एक रॅशनल नंबर असते आणि एक इरॅशनल नंबर असते. 4 इज ए रॅशनल नंबर आणि √5 इज ए इरॅशनल नंबर. एक रॅशनल आहे आणि एक इरॅशनल आहे. म्हणून याला आपण बघूया काय म्हणतो. मिक्स्ड सर्ड. काय म्हणतो? मिक्स्ड सर्ड. आता आपल्याला हे प्युअर सर्ड मध्ये करायचे आहे. ॲन्सर स्क्वेअर रूट मध्ये 4चा स्क्वेअर इंटू 5. लक्षात घ्या, हा 4 आहे, 4 आहे, हा स्क्वेअर रूट मध्ये टाकला. स्क्वेअर रूट मध्ये टाकला स्क्वेअर करावं लागेल, कारण जेवढी रूट
केली तेवढीच त्याची पॉवर करत असतात. रूट आणि पॉवर हे एकमेकाचे अपोजिट आहेत. हे 8 वर्गात पाहिलं होतं. रूट अँड पॉवर आर अपोजिट टू ईच अदर. रूट आणि पॉवर जेवढं रूट असेल तेवढीच पॉवर असली त्याची किंमत तेच राहते. म्हणजे फोर्थ रूट आणि फोर्थ पॉवर, क्यूब रूट आणि क्यूब काय म्हणतात 8चा क्यूब रूटचा क्यूब. आन्सर किती येते 8च येते. 8च्या क्यूब रूटचा क्यूब, 8च्या क्यूब रूटचा क्यूब, क्यूब रूट ऑफ द क्यूब ऑफ द 8, क्यूब रूट अँड क्यूब 8 कॅन्सल. आन्सर काय आहे? आता याचा आन्सर आला 16 × 5 अंडर मध्ये 80. कोणतं झालं हे? काय केलं आपण? 4 ला आतमध्ये टाकलं तर 4चा स्क्वेअर 16 झाला. क्यूब असतं तर काय केलं असतं? क्यूब केला असता. एखाद्या क्यूबचे एक्झाम्पल घेऊ आपण पुस्तकात असेल तर. तुमच्या पुस्तकात नाही आहेत, हे बाहेरचे आहेत. तर त्याच्यामुळे याच्यात हे नका करू तुम्ही. 3 क्यूब रूट नाहीच आहे त्याचे. हां हे आहे, मीच घेतो 2 क्यूब रूटमध्ये 5, 2 क्यूब रूटमध्ये 5, 2 क्यूब रूटमध्ये 5. पहा स्क्वेअर रूटमध्ये असताना स्क्वेअर केला होता. हे 2 आतमध्ये टाकले तर काय होईल मग? × 5 ऑलरेडी क्यूब रूटमध्ये आहे म्हणून त्यांना काही करायची गरज नाही. पण 2ला आपण क्यूब रूटमध्ये टाकून राहिलो. 2चा क्यूब, क्यूब हे रूटमध्ये आहे ना. क्यूब अँड क्यूब रूट येस कॅन्सल. आन्सर किती येते? 2. आता 2चा क्यूब किती होते? क्यूब ऑफ 2 = 8. 2 × 2 × 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 × 5 क्यूब रूटमध्ये 40. कोणती सरळ आहे? कोणती सरळ आहे ही? पीवर सरळ. कोणती सरळ आहे ही? पीवर सरळ. कोणती सरळ आहे? पीवर सरळ. समजला सरळ आहे? कोणती सरळ आहे? पीवर सरळ. याच्यावर आधारित मी एकदम प्रॉब्लेम तुम्हाला घरी देतो. पहिला प्रॉब्लेम हे स्क्वेअर रूट आहे. चित्या होण्यासाठी कधी कधी असे 2 देतात, पण 2चा अर्थ आणि याचा अर्थ एकच आहे म्हणून ते कधी देत नाही, कधी देतात असं तुम्ही लक्षात ठेवा. असे हे काही चांगले प्रॉब्लेम आहेत. दुसऱ्या ह्याच्यात मी देऊन राहिलो जुन्या सिलेबसमधले आहे ते पुस्तकं, पण त्याच्यासोबत ह्या नवीन सिलेबस आहे. हे 2 प्रॉब्लेम तुम्ही चांगल्या, हे 2 आणि पहिले 2 असे दिलेले आहेत, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करून पाहिजा घरी. ठीक आहे. आता आपण घेऊन राहिलो दुसरं चॅप्टर सायन्सचं. काय आहे सायन्समध्ये? काय घेतलं होतं आपण काल? काय घेतलं होतं? फोर्सची, वर्कची डेफिनेशन पाहिजे होती. वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि जर अँगल दिला असेल तर Fs cos थिटा. इथपर्यंत आपण पाहिलं होतं Fs cos थिटा, याच्यातही पाहिलं होतं आपण. आता पुढे पहा त्याच्यातलं Fs cos थिटाच्या नंतर कालचं युनिट पाहिलं होतं. नंतर 1 जूल 1 अर्क पाहिलं होतं. व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क इन SI सिस्टीम? जूल. आणि टाईम कसे देते? CGS सिस्टीममध्ये. CGS सिस्टीममध्ये अर्क देते. फोर्सचं युनिट काय आहे ते SI सिस्टीममध्ये आहे फोर्स, CGS सिस्टीममध्ये आहे. फोर्सचं युनिट काय SI सिस्टीममध्ये? न्यूटन. फोर्सचं SI सिस्टीमचं युनिट काय? न्यूटन. CGS सिस्टीमचं काय आहे? डाईन. जूलसाठी वर्कचं युनिट आहे जूल SI सिस्टीममध्ये. आणि अर्क येते CGS सिस्टीममध्ये. युनिट फार महत्त्वाचे आहेत. आणि शेवटचं होतं रिलेशन. 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ 10⁻⁷ अर्क. 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ अर्क. हे आपण रिलेशन काल पाहिलं होते. आता पहा काय दिलेलं आहे तर पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह. हे झालं. पॉझिटिव्ह वर्क कधी असते? व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. जेव्हा अप्लाइड फोर्स आणि त्या वस्तूचा झालेला डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनमध्ये येतात, द वर्क डन इज सेड टू बी पॉझिटिव्ह. व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डायरेक्शन. व्हेन फोर्स अँड
displacement are in the opposite direction, the work done is said to be negative. And when force and displacement are in perpendicular, कोणताही perpendicular, when force and displacement are perpendicular, then the work done is said to be zero. त्यावेळेस झालेलं वर्क किती असते? झिरो असते. इथपर्यंत आपण असं पाहिलं होतं. अब आगे देखो. व्हेन म्हणजे जेव्हा. व्हेन म्हणजे काय होते? जेव्हा. व्हेन म्हणजे जेव्हा. व्हेन think discuss the restraint when the force and displacement are in the same direction. हे तर झालं होतं आपलं. आता पुढच्या याच्यात पहा टेबल. ट्राय दिस. हे करून बघा. टेक अ प्लास्टिक कप. कोणता कप घ्यायचा? प्लास्टिकचा कप घ्यायचा. टेक अ प्लास्टिक कप. दिसून राहील टेबलवर फिगर 2.4 पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरोवर. पहा कप घेतला पॉझिटिव्ह कप. आता त्यांना महत्त्व सांगितलं समजून. पहिले टेबलवर ठेवू आपण. कप ठेवलेला आहे. कपामध्ये पाणी ठेवायची. त्याच्याला एक छिद्र पाडला. खालून दगड लावला. नट आहे. आता काय होते? धाग्याच्या सहाय्यानं असा तो नट खाली खाली ओढत येते. म्हणजे कप काय होते? कप असा चालला आणि नटही खाली चालला. म्हणून कपचं डिस्प्लेसमेंट आणि नटचं डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनमध्ये आहे. म्हणून त्याला म्हणायचं तुम्ही पॉझिटिव्ह वर्क. काय म्हणायचं तुम्ही? पॉझिटिव्ह वर्क. आता जर थ्रेड कपच्यावर थ्रेड ठेवला, नट ठेवलेला आहे, इथं काय होते? डिस्प्लेसमेंट जाऊन राहिलं काय? डिस्प्लेसमेंट चाललं काय? नाही. कप बी आहे आणि इकडून एक दिलेलं आहे. त्या ठिकाणी वर्क घडत नाही. नो वर्क इज डन. आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये काय होते? फिगर सी मध्ये दोन्ही बाजूनं नट बॅलन्स करून राहिले एकमेकांना. म्हणून इथं कोणतं वर्क डन झालं? झिरो वर्क डन. कारण तिथं झिरो वर्क डन करता येते. कोणतं वर्क डन झालं? तिथं झिरो झालं. पहा आता एकाचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं असेलच. ऑब्झर्व द ॲक्टिव्हिटी. टेक अ प्लास्टिक कप अँड मेक अ होल इन द सेंटर ऑफ द इट्स बॉटम. एक ग्लास घ्या आणि त्याच्या सेंटरमध्ये, तळाशी सेंटरमध्ये एक छिद्र बनवा. टेक अ लॉंग थ्रेड, डबल इट अँड पास इट थ्रू द होल. एक जाड असा धागा घ्या, त्याचा दुप्पट करा आणि त्याला जाऊ द्या. टाई अ थिक इनफ नॉट. टाय म्हणजे बांधून घ्या. थिक म्हणजे पुरेशी, इनफ म्हणजे पुरेशी आणि थिक म्हणजे जाडीशी गाठ बांधा. ॲट द एंड ऑफ द सो दॅट द नॉट विल नॉट पास थ्रू द होल. जेणेकरून नॉट KNOT नॉट म्हणजे गाठ, ते गाठ त्या छिद्रामधून जाणार नाही. एक ग्लास घेतला, ग्लासला खालून बारीक असं छिद्र पाडलं, छिद्रामधून धागा व्हायला, धाग्याला तिकडून आतमधून गाठ बांधली. एवढ्या मोठी जाडी गाठ बांधली की तो धागा बाहेर येणार नाही. है ना? टेक केअर दॅट द नॉट विल नॉट इज बॉटम. टाय अ युनिट नट. कठीण कवचाचं फळ, सुपारी म्हणू शकता तुम्ही. असं कठीण कवचाचं फळ बांधा. इच ऑफ द टू एंड्स ॲज शोन इन द फिगर 2.4. दोन्ही साईडला नट बांधून ठेवा तुम्ही. दोन्ही साईडला नट बांधून ठेवा. पुढे काय केलं आता? ॲज शोन इन द फिगर ए, पुट द कप ऑन द टेबल. काय करा म्हणते? टेबलवर ग्लास ठेवला. कीप वन ऑफ द नट्स इन द कप अँड लेट द थ्रेड कॅरिंग द अदर नट हँग डाऊन along the sides of the table. टेबलच्या खाली ते घसरू द्या. व्हॉट हॅपन्स? काय घडेल? व्हॉट हॅपन्स म्हणजे काय घडेल? ॲज शोन इन द फिगर बी, when the cup is sliding along the table, stop it by putting a rule in its path. As shown in the figure C, keep the cup of the center of the table and leave the two nuts hanging on opposite sides of the table. Question. दिलेले प्रश्न पाहता. फिगर ए. Why does the cup get pulled? कप का ओढल्या जाते? Because force of nut acts on the end. कारण त्याच्यावर कोणतं फोर्स कार्य करते? नटचं फोर्स कार्य करते. दुसरा फिगर बी. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड द फोर्स अप्लाइड थ्रू द रूलर. रूलर मध्ये ठेवल्यामुळे काय होते?
दो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द कप बट देर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ द कप. हे त्यांच्यामधलं रिलेशन आहे. तिसरं, इन द फिगर सी व्हाय डझंट कप गेट द डिस्प्लेस्ड. सी प्रश्नामध्ये कप का जात नाही, ते का जात नाही, कारण बोथ फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट इन मॅग्निट्यूड. दोन फोर्सेस कार्य करून राहिले, परंतु दोघांची एकीकडे चाललं एकीकडे चाललं, असे दोन बाजूला दोन चालणे, म्हणून ते दोन्ही एकमेकाला काय करतात, बॅलन्स करतात. म्हणून काय लिहिलं तुम्ही, बोथ फोर्सेस आर इक्वल अँड इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन, सो दे बॅलन्स इच अदर. आणि म्हणून ते मग दोन्ही फोर्स बॅलन्स करतात, म्हणून ते वस्तू काही हालचाल करत नाही. चौथा प्रश्न, व्हॉट इज द टाइप ऑफ द वर्क डन इन द फिगर ए, बी अँड सी. ए, बी, सी मध्ये कोणत्या प्रकारचे वर्क असतात पहा. पहिल्या ह्याच्यात काय होते, पॉझिटिव्ह वर्क होते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये नो काय होते, वस्तूचं डिस्प्लेसमेंटच होत नाही दोन्ही खालच्या ह्याच्यात, तो वर्क डन इज झिरो. काय होते त्याच्यात, झिरो वर्क होते. इन 3 ॲक्शन्स अबोव व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आणि अप्लाइड फोर्समध्ये काय रिलेशन आहे, ग्रेटर द फोर्स ग्रेटर इज द डिस्प्लेसमेंट. पहा, एखादा दगड आपण असाच मारला, जवळ जाईल, थोडासा जोरात मारला, दूर जाईल, अजून जोरात मारला, म्हणजे जेवढं फोर्स जास्त तेवढं डिस्प्लेसमेंट कसं असते, जास्त असते. बंदूकची गोळी घेतली, थोडीशी आपल्या खेळण्याची बंदूकची गोळी थोडीशीच जाते, त्याच्यापेक्षा छर्याची बंदूकची गोळी थोडीशी दूर जाते, आणि असली ती बंदूकची गोळी आणलेली दूर चालली जाते. म्हणजे जेवढं फोर्स जास्त तेवढं डिस्प्लेसमेंट जास्त, असं रिलेशन आहे. ग्रेटर द फोर्स ग्रेटर इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. जेवढं फोर्स जास्त तेवढं त्याचं डिस्प्लेसमेंट असते, किंवा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. सपोज, ऐसा समझा करो, कैसा, सपोज an artificial satellite is moving around the earth in a circular orbit. अशी कल्पना करा की एक कृत्रिम उपग्रह, कोणता कृत्रिम उपग्रह, कन्सिडर सपोज an artificial satellite is moving around the earth. कुठे फिरून राहिला तो, पृथ्वीच्या सभोवताली फिरत आहे. एखादा उपग्रह पृथ्वीच्या सभोवताली फिरत आहे. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट, जसा त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करणाऱ्या सॅटेलाइटवर along the radius of the circle and its displacement along the tangent to the circle are perpendicular to each other, the work done by the gravitational force is zero. कारण काय ते, म्हणजे कोणतीही वस्तू जर गोलगोल फिरत असेल तर त्यावर कार्य करणाऱ्या वस्तूचं कार्य किती असते, झिरो. कारण डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी किंवा डायरेक्शन आहे ते कसे असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणून कलरमध्ये दिलेलं आहे, पुन्हा एकदा पहा. सपोज अन आर्टिफिशियल सॅटेलाइट इज मूव्हिंग अराउंड द अर्थ. एक कृत्रिम उपग्रह आहे तो असा पृथ्वीभोवती फिरून राहिला, पृथ्वीभोवती फिरून राहिला. एखादा कृत्रिम उपग्रह आहे तो कोणाभोवती फिरून राहिला आहे, पृथ्वीभोवती फिरून राहिला. एखादा कृत्रिम उपग्रह आहे तो पृथ्वीभोवती असा फिरून राहिला, असा इथं फिरून राहिला. हा ॲड्रेस आहे 90 डिग्रीचा. सपोज अन आर्टिफिशियल सॅटेलाइट अराउंड द अर्थ, पृथ्वीच्या भोवती फिरून राहिला. पुढे काय होते, अलॉंग द अर्थ रेडियस ऑफ द सर्कल अँड इट्स डिस्प्लेसमेंट अलॉंग द टँजंट. पहा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट अलॉंग द रेडियस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणी कार्य करते, अलॉंग द रेडियस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स करते अलॉंग द रेडियस अँड इट्स डिस्प्लेसमेंट, आणि याचं डिस्प्लेसमेंट हे अलॉंग द टँजंट. कसे आहेत, म्हणजे परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणून कार्य काय होते, झिरो होते. द वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज झिरो. इन्स्टिट्यूट्स ऑफ द वर्क, इन्स्टिट्यूट्स ॲट द वर्क. द नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी, कामाचे नाही, काही कामाचे नाही. कॅल्क्युलेट द वर्क डन. पहा प्रॉब्लेम, हे इथून काय होतात, फिजिक्सचा आत्मा आहे. ही जी चॅप्टर आहे ते फिजिक्समध्ये मोडतात. जिथं प्रॉब्लेम असतात त्याला काय म्हणतात तुम्ही, फिजिक्स. म्हणजे कशात येतात, फिजिक्समध्ये. डबल जी फिजिक्स, अजून जी फिजिक्स. पहा आता आपल्याला काय दिलेलं आहे याच्यात, एक्झाम्पल सॉल्ड असले तरी कॅल्क्युलेशनमध्ये खूप फरक असते. कॅल्क्युलेट द वर्क डन, काय आहे आपल्याला सांगा, कॅल्क्युलेट द वर्क डन म्हणजे घडलेले कार्य काढून या.
कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेकन ऑन द ऑब्जेक्ट्स ऑफ मास 20 किलोग्राम टू हाईट ऑफ 10 मीटर. काय म्हणते, कॅल्क्युलेट द वर्क डन म्हणजे डब्ल्यूची किंमत आपल्याला काढायची आहे. कोणाची किंमत काढायची आहे, डब्ल्यूची किंमत काढायची आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन, कॅल्क्युलेट द वर्क डन म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू, कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ मास किती आहे 20 किलोग्राम टू द हाईट ऑफ 10 मीटर. किती इथे हाईट याची बरोबर किती 10 मीटर. हाईट किती आहे याची बरोबर किती 10 मीटर. हे झालं याचं उत्तर. आता वर्क इज गोष्ट काय म्हणते, आता जी ची किंमत दिलेली असते त्यानं, जी ची किंमत आहे दिलेली 9.8 दिलेली आहे का पाहू द्या, दिलेली आहे खाली ब्रॅकेटमध्ये. जी ची किंमत दिलेली असते पाहिजे. वर्क इज गोज टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज गोज टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण फोर्सचा फॉर्म्युला आहे एम इंटू जी आणि डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे एच, एम जी एच. वर्कचा फॉर्म्युला काय, एम जी एच. म्हणून मग 20 इंटू जी ची व्हॅल्यू आहे 9.8 इंटू एच ची व्हॅल्यू आहे 10. 2 झिरो जशी याच्या तसं. 2 8 16 6 चालाय 2 9 18 19. 1 10 सोडून डेसिमल पॉईंट 1960 जूल. एनर्जीची युनिट काय, वर्कचं युनिट काय, जूल. 1960 जूल आहे बरोबर. 1960 जूल. निगेटिव्ह साईन दिलेले आहे कारण वस्तू वर चालली म्हणून. तर मॅग्नेट्यूडमध्ये लिहिलं आपण, प्रवीण हॅज अप्लाइड द फोर्स ऑफ 100 न्यूटन. हे जरासं कठीण आहे. प्रवीणला किती फोर्स लावायचा आहे, 100 न्यूटन. किती फोर्स लावायचा आहे, 100 न्यूटन. प्रवीण हॅज अप्लाइड द फोर्स ऑफ 100 न्यूटन. दुसरा प्रॉब्लेम आहे म्हणजे फोर्स म्हणजे एफ बरोबर किती 1000 न्यूटन. Praveen has applied a force of 100 Newton on an object at an angle 60 degree. Angle कोण्या अक्षराने दर्शवतात, थीटा ना. 60 degree to the horizontal. कोणाला आहे ते हॉरिझॉन्टलला. The object gets displaced in the horizontal direction at displacement कोण्या डायरेक्शन मध्ये ते लेक्चर and 400 joule work is done. आणि W किती होते, 400 जूल केवळ वर्क म्हणून येते. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. तर आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचे आहे म्हणजे एस ची किंमत काढायची आहे. कोणतं आहे, एस ची किंमत. एका वस्तूवर असं 100 न्यूटनचं फोर्स लावलं. किती, 100 न्यूटनचं फोर्स लावलं. किती अँगल मधून, 60 डिग्रीच्या अँगल मधून. इथं हॉरिझॉन्टल असं आहे ते. किंवा असं लावा, हे आहे हॉरिझॉन्टल लाईन, हे काय हॉरिझॉन्टल लाईन. इथं किती न काढणार आहे, एफ इज इक्वल्स टू 100 न्यूटनचा फोर्स लावला 60 डिग्री अँगल मधून आणि वस्तू अशी डिस्प्लेस होऊन राहिली. एस ची किंमत आपल्याला काढायची आहे. तेव्हा झालेलं कार्य हे 400 जूल होते. मग आता हा असा फॉर्म्युला तुमचा झालेला आहे. असं वर्क लावलं म्हणून मग वर्क इज इक्वल्स टू काय होते, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. पण अँगल दिला असेल तर कॉस थीटा. काय असते बेटा, अँगल दिला असेल तर कॉस थीटा. वर्क इज इक्वल्स टू फोर्स एफ एस कॉस थीटा. असा फॉर्म्युला की नाही, एफ एस कॉस थीटा. एफ एस कॉस थीटा 400 आली याची किंमत. इथं आहे एफ म्हणजे 100, एस माहीत नाही, कॉस 60. 2 0 2 कटले. 4 इज इक्वल्स टू एस इंटू कॉस 60 म्हणजे 1/2. इकडे जाऊ द्या. एस इज इक्वल्स टू 8 मीटर. Therefore displacement of the object is 8 मीटर. Displacement of the object is 8 मीटर. असं शब्दात उत्तर लिहायचं. Therefore displacement of the object is 8 मीटर. तर असं हे चांगले प्रकरण आहे. बाकी उद्या पाहू.